मी काय म्हणते, अवनीश असा का रडतोय तेही सकाळी सकाळी, ते मी तुम्हाला पुढे सांगते. आज नाश्त्याला चमचमीत असा मेदू वडा, सांबर आणि चटणी केली होती. बघा तर किती छान झाले ना मेदू वडे. कलरही एकदम परफेक्ट आलाय आणि हो एकदम असे कुरकुरीत झाले होते. आणि त्यासोबत मी ओल्या खोबऱ्याची चटणी आणि मस्त सांबर केलं होतं. म्हणजे कसं एकदम हॉटेल सारखं. आणि घरी केल्यावर आपण गरमागरम आणि पोटभर खाऊ शकतो. पाहिजे तेवढं सांबर घ्या. आणि हो मुलांनाही खूप आवडतात मेदू वडे. तर मग कसा झाला होता बेत? एकदम टेम्पटिंग ना? बघताच तोंडाला पाणी येतंय. एका व्हिडिओमध्ये शेअर केलं होतं की प्रज्ञेशला दात निघतायत, त्यामुळे त्याला खूप असा त्रास होतोय. त्या ताईने मला सजेस्ट केलं होतं की तुम्ही त्या डेंटॉनिकच्या पिल्स द्या त्याला. तर बघा मी 4-5 दिवसापासून देतीये. त्याला थोडा आराम आहे. गेले 8-10 दिवस तो काहीच खात नव्हता, पण आता खातोय 2-3 दिवसापासून थोडंफार. ताप आणि चिडचिडही कमी झालीये त्याची आणि खेळायलाही लागलाय तो आता. त्यामुळेच त्याला त्याचं राहिलेलं 18 महिन्याचं व्हॅक्सिनही देऊन घेतलं मी. 2 दिवस झाला त्याला त्रास, पण बघा तर आता कसा खेळतोय. पाय दुखतोय त्याचा, पण तो काही मस्ती करणं सोडत नाही. लंगडत का होईना पण खेळतोय. बघा तो आज का रडतोय. तर माझ्या सासूबाई आलेल्या होत्या आमच्याकडे 8-10 दिवसासाठी आणि आज त्या गेल्या गावी. त्यामुळे अवनीशने उठल्या उठल्या आई कुठे विचारत रडायला सुरुवात केली. नातवंडांसाठी आजी म्हणजे एकदम कम्फर्ट झोन असतं. सगळेच लाड पुरवले जातात ना आजीपाशी. तर असो, दुपारी जेवण वगैरे आवरल्यानंतर किचनची चिमणी आणि ओटा टाईल्स स्वच्छ करून घेतल्या. तसा तर आता दसऱ्या दिवाळीसाठी डीप क्लिनिंग करणारच आहे, पण पाहिजे तसं ऊन पडत नाहीये ना अजून. काल मी हेल्दी सँडविचची रेसिपी शेअर केली होती आपल्या शॉर्ट व्हिडिओ मध्ये. तर बघितली की नाही तुम्ही? तर बघितली तर नक्की जाऊन चेक करा. तर कसा वाटला व्हिडिओ? आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.